विद्यार्थी मित्रांनो, बी ए भाग सेकंड इयर आणि सेमिस्टर 4 मधल्या इतिहासाच्या सिलेबसमध्ये युनिट क्रमांक 3 ला आपण प्रारंभ करीत आहोत। या युनिटमध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची कारणे किंवा राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे यावर आपण चर्चा करणार आहोत। राष्ट्रवादाचा उदय साधारणतः हा इसवी सन 1857च्या पूर्वी भारतामध्ये झालेला दिसून येतो। इसवी सन 1857चा उठाव हा भारतातील महान उठाव म्हणून इतिहासामध्ये नोंद केलेली आहे। 1857चा उठाव इंग्रजांनी शक्तीच्या जोरावर दडपून टाकला असला तरी या उठावातून भारतीय लोकांनी एक महत्त्वाचा धडा घेतला आणि तो म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी भारताला परकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी पुन्हा राजांचे नेतृत्व आणि जुन्या प्रेरणा आता उपयोगाच्या ठरणार नाहीत। इंग्रजांचे राज्य तलवारीच्या टोकावर लष्कराच्या शक्तीवर नष्ट करता येणार नाही याची जाणीव भारतीयांना झालेली दिसून येतं। त्यासाठी नवीन नेतृत्व, नव्या प्रेरणा आणि नवीन साधनांची आवश्यकता होती। हे नवे नेतृत्व म्हणजे पाश्चात्य शिक्षणाने सुजाण झालेला नवा विचारवंतांचा वर्ग होता। नवी प्रेरणा म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि यातूनच पुढे आलेल्या राष्ट्रवादी भावना आणि नवीन साधने म्हणजे राष्ट्रवादी भावनेवर आधारलेली राष्ट्रीय चळवळ होय। 1857च्या उठावानंतर भारतीयांमध्ये तीव्र प्रमाणामध्ये आणि जलद गतीने राष्ट्रवादी भावनेचा उदय झाला। ही भावना वाढविण्यासाठी साधारणतः पुढील कारणे इतिहासकारांनी दिलेली आहेत। यामध्ये पहिलं कारण दिलेलं आहे ते म्हणजे इंग्रजांचा अतिकेंद्रित राज्यकारभार। आता इंग्रजांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केल्यानंतर भारतामध्ये या कंपनीचा व्यापार भारतामध्ये सुरू झालेला दिसून येतो। इसवी सन 1609 मध्ये सर कॅप्टन्स हॉकिन्स आणि कॅप्टन्स थॉमस रो हे भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी अधिकारी म्हणून भारतामध्ये आले व्यापार करण्याकरता आणि व्यापार करता करता 1757च्या प्लासीच्या युद्धात त्यांनी भारतामध्ये राजकीय सत्तेचा पाया रोवलेला दिसून येतो। इंग्रजांची संपूर्ण भारतात केंद्रीय सत्ता निर्माण केली। विविध पंथ, विविध धर्म, भिन्न भाषा असणाऱ्या लोकांना इंग्रज सत्तेने केंद्रीय प्रशासनाखाली आणले होते। म्हणजेच 1757च्या प्लासीच्या युद्धानं भारतामध्ये 1857 पर्यंत संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल प्रस्थापित केला। त्यांची प्रशासनिक व्यवस्था अंमलात आणली। सर्वांना समान कायदा, समान नियम, समान नीती लागू केल्यामुळे सर्वच भारतीयांना जुलमी आणि अत्याचारी शासनाचे चटके सहन करावे लागले होते। परिणामी संपूर्ण भारतीयच या अत्याचाराखाली भरडला जात होता याची जाणीव भारतीयांना झाली। त्यामुळे भारतीय जनतेच्या मनात एकतेची भावना निर्माण होऊन राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली। यातून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होऊन परकीय सत्तेची संघटितपणे लढा देण्याची गरज भारतीयांना जाणू लागली आणि यातूनच पुढील कालखंडामध्ये राष्ट्रीय सभा अस्तित्वात आली। साधारणतः राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 मध्ये झाली जरी असली तरी भारतामध्ये मुंबई या ठिकाणी बॉम्बे असोसिएशन नावाची संघटना 1852 मध्ये निर्माण झाली। या राष्ट्रीय सभेचा पाया बॉम्बे असोसिएशन या संघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आता दुसरं कारण दिलेलं आहे इतिहासकारांनी पाश्चिमात्यांशी संपर्क। आता पाश्चिमात्यांशी संपर्क म्हणजे भारतामध्ये 1835 मध्ये लॉर्ड मेकाले यांनी इंग्रजी शिक्षणाला सुरुवात केली। त्यामुळे भारतीयांना इंग्रजी भाषेतून ज्ञान संपादन केलं आणि त्यामुळं भारतीय तरुण वर्ग, उच्च शिक्षित वर्ग विदेशामध्ये शिक्षणासाठी गेलेत। त्यामुळे इंग्रजांमुळे भारतीयांचा पाश्चिमात्यांशी संपर्क आला। त्यातूनच भारतीयांना अमेरिकेच्या इतिहासाची माहिती मिळाली। अमेरिकन इतिहास डोळ्यासमोर ठेवून फ्रान्समधील लोकांनी क्रांती केली। आता अमेरिकेने इंग्रजांविरुद्ध पुकारलेले युद्ध आणि फ्रान्समधील लोकांनी जुलमी सत्तेविरुद्ध दिलेला लढा म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती या दोन्ही गोष्टी भारतीयांसाठी मार्गदर्शक ठरलेल्या दिसून येतं। नको असलेली राजकीय सत्ता स्वकीय असोकी परकीय प्रखर लढ्यांती बदलवता येते ही गोष्ट भारतीयांनी फ्रेंच राज्यक्रांतीपासून घेतलेली दिसून येतं। फ्रेंच राज्यक्रांतीत स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या उदात्त तत्वांची भारतीयांना ओळख झाली। याच शतकात इटली आणि जर्मनीने आपल्या एकीकरणासाठी चळवळ सुरू केली आणि यातून सुद्धा भारतीयांच्या असे लक्षात आले की वरील सर्व घटनांमधून भारतीयांनाही आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकत्र येऊन आंदोलन करण्याची प्रेरणा मिळाली आणि यातूनच पुढील कालखंडामध्ये संघटितपणे अखिल भारतीय लेवलवर एखादी संघटना असावी आणि ती संघटना इंग्रजांच्या विरुद्ध प्रखरपणे उभी राहावी असा उद्देश या राष्ट्रीय संघटनेचा असल्याचं दिसून येतं।
तिसरं कारण इतिहासकारांनी दिलेलं आहे इंग्रजी भाषा. भारतासारख्या विशाल देशामध्ये राष्ट्रीयत्व निर्माण होणे फार कठीण होते, कारण राष्ट्रीयत्व आणि ऐक्य हे आचार विचारातून निर्माण होते. त्यासाठी आचार विचारांचे आदानप्रदान होणे अत्यंत आवश्यक होते. त्या दृष्टीने भारतासारख्या विशाल देशात अनेक अडचणी होत्या. भारतातील प्रत्येक भागाची भाषा संस्कृती भिन्न होती. भाषेच्या अडचणीमुळे विचारांची देवाणघेवाण होणे कठीण होते. भाषेची अडचण इंग्रजांनी सोडविली. इंग्रजांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात केली. 1835मध्ये लॉर्ड मेकालेने इंग्रजी शिक्षणाला सुरुवात केली. इंग्रजी शिक्षण सुरू केलं आणि भारतीयांनी या इंग्रजीचा वापर करून परिणामी देशाच्या कानाकोपऱ्यातून भिन्न भाषेची माणसे एकत्र जोडल्या गेली, कारण इंग्रजांनी इंग्रजी भाषेचा वापर सुरू केल्यामुळे परस्परांचे मनोगत जाणून घेणे सुलभ झाले. आता इंग्रजी भाषा इंग्रजांनी का सुरू केली, त्यांचा उद्देश कसा होता, तर भारतामध्ये एवढ्या विशाल देशामध्ये इंग्रजांनी आपली प्रशासन व्यवस्था निर्माण केली आणि या प्रशासन व्यवस्थेसाठी त्यांना भारतातील सेवक वर्ग नौकर वर्ग हवा होता आणि भारतामध्ये विविध भाषा असल्यामुळे त्यांना भारतीयांशी संपर्क प्रस्थापित करणे किंवा त्यांची भाषा समजणे कठीण असल्यामुळे त्यांनी इंग्रजी शिक्षणाला सुरुवात केली. इंग्रजी शिक्षणामुळे काय झालं, भारतातून त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये नौकर वर्ग मिळाला आणि याच प्रशासकीय वर्गामुळे त्यांना भारतामध्ये प्रशासन चालवणे शक्य झाले. मात्र याचा भारतीयांना सर्वात जास्त फायदा झाला, कारण भारतामध्ये इंग्रजी भाषेमुळे विविध प्रांतातील लोकांसोबत एकाच भाषेतून संवाद साधणे सोपं झालं. त्यातूनच राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण होऊन राष्ट्रीयवादी भावना वाढीस लागली आणि त्यामुळेच पुढील कालखंडामध्ये 1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना घडून आली. दुसरं कारण दिलेलं आहे इतिहासकारांनी. चौथं, सामाजिक आणि धार्मिक सुधारकांचे कार्य. आधी या कालखंडामध्ये अनेक सामाजिक सुधारक धर्मसुधारक होऊन गेले. राजा राममोहन राय, केशवचंद्र सेन, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतिबा फुले, केशवचंद्र कर्वे. राजा राममोहन राय यांनी ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून आपल्या भारतीय समाजातील अनेक अंधश्रद्धा, कर्मकांड इत्यादीचा कठोरपणे विरोध केला. या समाजसुधारकांनी जातीभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, कर्मकांड इत्यादीचा धिक्कार करून धार्मिक क्षेत्रात समतेचा, विचार आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. तत्कालीन सर्व सामाजिक व्यवहार धर्मावर आधारित असल्यामुळे या थोर महात्म्यांची धर्मसुधारणा ही महान समाजसुधारणा ठरली. समाजसुधारकांनी समाजातील जातीभेद, बालविवाह, विधवांचा छळ इत्यादी अनिष्ट रूढीवर प्रहार करून समाज जागृती घडवून आणली. यातूनच पुढील कालखंडामध्ये सामाजिक एकता निर्माण झाली आणि सामाजिक एकतेतून राष्ट्रवादाच्या उदयाची पार्श्वभूमी तयार झाली आणि राष्ट्रवादाच्या उदयाच्या पार्श्वभूमीतूनच भारतामध्ये राजकीय ऐक्य प्रस्थापित झाले. यातूनच राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना निर्माण झाल्याचं आपल्या लक्षात येतं. पाचवं कारण दिलं आहे इतिहासकारांनी, दळणवळणाची साधने. आता इंग्रजांनी भारतामध्ये त्यांच्या व्यापारासाठी दळणवळणाच्या आधुनिक साधनांचा उपयोग केला आणि त्यामुळं त्यांना भारतातून कच्चा माल नेणे आणि भारतातील विविध प्रांतामध्ये त्यांचा पक्का माल विकण्यासाठी त्यांना दळणवळण साधनाची गरज होती आणि म्हणून त्यांनी भारतामध्ये रेल्वेचे जाळे निर्माण केले, अनेक सडका बांधल्या, त्या सडकांवर मोठमोठे पूल बांधले. त्यामुळं त्यांना प्रचंड आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा फायदा झाला. मात्र इंग्रजांनी भारतामध्ये सुरू केलेल्या दळणवळणाच्या आधुनिक साधनांचा राष्ट्रवादाच्या उदयासाठी मोठा फायदा झाला. या सुधारणांनी देशात नव्या युगाला प्रारंभ झाला. इंग्रजांनी मोठमोठ्या सडका बांधून रेल्वेमार्ग तयार करून प्रमुख शहरे एकमेकांशी जोडल्यामुळे प्रांतातील दुरावा कमी झाला. त्यामुळे भिन्न प्रदेशातील जनतेमध्ये, भारतीय जनतेमध्ये एकतेची भावना निर्माण झाली आणि त्यामुळेच या भावनेतूनच राष्ट्रीय काँग्रेसचा उदय झाला असं म्हटलं जातं. आता वृत्तपत्रांची कामगिरी. 6वं कारण. आता वृत्तपत्रांनी भारतीय लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. सध्याची जर स्थिती बघितली तर भारतातील वृत्तपत्रांची आणि वर्तमानपत्रांची आणि मीडियाची भूमिका कशा प्रकारची आहे हे मी तुम्हाला सांगायला नको आहे. पण तत्कालीन कालखंडामध्ये हे भारतीय भाषेतून, इंग्रजी भाषेतून भारतातील विविध प्रांतामध्ये विविध वृत्तपत्र निर्माण केल्या गेल्या आणि हे वृत्तपत्र इंग्रजांच्या अनिष्ट अत्याचारी कारभाराविरुद्ध यातून वृत्तपत्रामधून वाचा फोडल्या जात होती.
आणि त्यातूनच भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली, देशभक्तीची भावना निर्माण झाली, राष्ट्रप्रेम निर्माण झाला. या राष्ट्रप्रेमातून राष्ट्रवादी भावना निर्माण करण्याचं महान कार्य या भारतीय वृत्तपत्रांनी आणि विदेशी वृत्तपत्रांनी केलेलं दिसून येतं. यामध्ये राजा राममोहन यांचे संवाद कौमुदी, बॉम्बे समाचार, दादाभाई नौरोजी यांचे राष्ट्रगोपदार, अमृत बाजार पत्रिका, याशिवाय बेंगाल गॅझेट, हिंदू केसरी, मराठा इत्यादी वृत्तपत्रांनी लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण करून यामुळे या भारतीय लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण झाली, कमालीचा देशप्रेम निर्माण झाला, राष्ट्रप्रेम निर्माण झालं. या राष्ट्रप्रेमातूनच पुढील कालखंडामध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण होऊन राष्ट्रीय काँग्रेसचा उदय झाला. कारण या वृत्तपत्रांनी इंग्रजांच्या दडपशाहीविरुद्ध, शोषणाविरुद्ध लोकांना जागृत केले होते आणि हे महत्त्वाची कामगिरी वृत्तपत्रासोबत साहित्याने सुद्धा कामगिरी पार पडल्याचं दिसून येतं. आता 7वं कारण दिलं साहित्याची कामगिरी. भारतीयांमध्ये इंग्रजी विरोधी भावना निर्माण झालेली असतानाच लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य भारतीय साहित्याने केले. अशा साहित्यामध्ये बंकिमचंद्र चॅटर्जीची आनंदमठ कादंबरी लोकप्रिय ठरले दिसून येतं. या आनंदमठ कादंबरीमधील वंदे मातरम हे गीत लोकांमध्ये चेतना आणि प्रेरणा निर्माण करणारे ठरले. एक स्फूर्ती गीत म्हणून हे पुढील कालखंडामध्ये उदयास आलं. यातून वंदे मातरम यामुळं भारतीयांचं हृदय असं पिवळून निघालं आणि त्यामुळं भारतीयांमध्ये राष्ट्रप्रेम, देशप्रेम निर्माण झालं. या देशप्रेमातूनच पुढील कालखंडामध्ये राष्ट्रवादाची निर्मिती झाली. या राष्ट्रवादातूनच राष्ट्रीय काँग्रेसचा उदय झाला असं म्हटलं जातं. रवींद्रनाथ टागोर सारखे महान कवी व लेखक यांनी आपल्या लेखनातून लोकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण केले. विका राजवाडे यांनी भारताचा तेजोमय इतिहास नव्याने लोकांसमोर मांडला. या सर्व साहित्यिकांच्या साहित्यामुळे लोकांमध्ये, भारतीयांमध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण होऊन पुढील कालखंडामध्ये 1885ला राष्ट्रीय काँग्रेसचा उदय झाला. आता 8वं कारण भारताचे आर्थिक शोषण. आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली. या कंपनीनं 1609 आणि 1612 पासून भारताशी केवळ व्यापारी संबंध प्रस्थापित केला. या व्यापारी संबंध 1757 पर्यंत. मात्र 1757च्या प्लासीच्या युद्धाने भारतामध्ये राजकीय सत्तेचा पाया रोवला गेला. आता इंग्रज साम्राज्य हे केवळ राजकीय साम्राज्य नसून ते आधुनिक काळातील व्यापारी आणि आर्थिक साम्राज्य होते. इंग्रज भारतातील गरीब शेतकऱ्यांकडून कराच्या रूपाने करोड रुपयाची संपत्ती गोळा करीत असे. म्हणजेच प्रारंभीचा जो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कालखंड आहे, या कालखंडामध्ये या ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात कच्चा माल आणणे आणि आपल्या देशामध्ये कच्चा मालाचा पक्का मालामध्ये रूपांतर करून तो पक्का माल पुन्हा भारतात आणून मोठ्या प्रमाणामध्ये विकला जातो. यातून प्रचंड नफा मिळत असे आणि यातूनच भारतीय संपदेचे मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत असे. आता या काळातील एवढेच नव्हे तर जमीन महसुलाच्या विविध पद्धती त्यांनी अंमलात आणल्या. कायमधारा जमीन महसूल पद्धती, रयतवारी जमीन महसूल पद्धती, महालवारी जमीन महसूल पद्धती इत्यादी जमीन महसूल पद्धती अंमलात आणून भारतीय संपत्तीचं शोषण त्यांनी केलं दिसून येतं. या इंग्रजांच्या आर्थिक शोषणावर दादाभाई नौरोजी, रमेशचंद्र दत्त यांनी सर्वप्रथम प्रकाश टाकला आणि शेवटी यातूनच लोकांमध्ये जागृती घडून येऊन राष्ट्रवादाच्या उदयाची पार्श्वभूमी निर्माण झाली. यातूनच राष्ट्रीय काँग्रेसचा उदय झाला दिसून येतं. आता लॉर्ड लिटनची दडपशाही. इंग्रजांविरुद्ध भारतीय लोकमत जागृत होत असतानाच लॉर्ड लिटन व्हाईसरॉय म्हणून भारतात आला. लॉर्ड लिटनच्या दडपशाहीच्या धोरणामुळे राष्ट्रीय आंदोलनात तीव्र गती मिळाली. त्याने 1877 साली या काळात 1877ला भारतात प्रचंड प्रमाणात दुष्काळ पडला होता. तरी लिटनने दुष्काळग्रस्त लोकांसाठी कोणतेही भरीव कार्य केलेले दिसून येत नाही. शिवाय भारतीयांवर अनेक बंधनं लादली. वृत्तपत्र बंदीचा कायदा केला. भारतीय वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हिरावले गेले. त्यानंतर भारतीय लोकांना जवळ शस्त्र बाळगण्यास मनाई केली. त्यांनी शस्त्र बाळगण्याचा असलेल्या परवानगी रद्द करून लिटनने या कार्यामुळे भारतीय लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. या असंतोषातून भारतीयांमध्ये एकतेची भावना निर्माण झाली. एकतेच्या भावनेतूनच राष्ट्रवादी भावना निर्माण झाल्याचं दिसून येतं. आणि शेवटचं कारण आहे इल्बर्ट बिल. आता इल्बर्ट बिल काय आहे? 1873च्या कायद्यानुसार प्रेसिडेन्सी शहरे वगळता अन्य कोणत्याही न्यायालयात भारतीय न्यायाधीशांना इंग्रज आरोपींचा खटला चालवण्याचा अधिकार दिलेला नव्हता. इंग्रज आरोपींचे खटले युरोपियन न्यायाधीशांसमोर चालविल्या जात होते. त्यामुळे
गंभीर गुन्ह्यासाठी सौम्य शिक्षा दिल्या जात होता अथवा प्रसंगी त्यांना इंग्रजी आरोपींना दोषमुक्तही केले जात होते। तेव्हा न्यायव्यवस्थेतील ही विषमता दूर करण्यासाठी, समानता आणण्यासाठी उदारमतवादी व्हाईसरॉय लॉर्ड रिपनने तत्कालीन कायदा मंत्री सर C.P. इल्बर्ट याला नवीन मसुदा तयार करण्यास सांगितले। हे नवीन विधेयक 2 फेब्रुवारी 1883 रोजी इल्बर्टने कायदेमंडळापुढे मंजुरीसाठी ठेवले होते। मात्र या विधेयकानुसार भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार मिळणार होता। परिणामी भारतीय विचारवंतांनी या विधेयकाचे जोरदार स्वागत केले होते। मात्र इल्बर्ट विधेयकाविरुद्ध भारतातील इंग्रज व अँग्लो इंडियन लोकांनी संघटित होऊन तीव्र आंदोलन उभारले, कारण गोऱ्या लोकांना काळ्या न्यायाधीशासमोर उभे राहणे अपमानास्पद वाटत होते। म्हणून त्यांनी सनदशीर मार्गाने आंदोलन केले। यासाठी त्यांनी युरोपियन डिफेन्स असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली। या विधेयकाविरोधात भारतात व इंग्लंडमध्ये जोरदार प्रचार करण्यात आला। परिणामी विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊ शकले नाही। यातूनच भारतीय असंतोषाला वाचा फुटली आणि भारतीयांना प्रेरणा मिळाली। परिणामी भारतात राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली। याचा अर्थ असा की इंग्रजांवर अन्याय होत असताना त्यांनी याच्या विधेयकाविरोधामध्ये आवाज उठवला आणि त्यामुळं त्यांना न्याय मिळाला। आणि अशाच प्रकारे आपल्यावर एवढ्या शतकापासूनचा अन्याय अत्याचार होत आहे आणि म्हणून आपणही आवाज उठवला पाहिजे आणि आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजे। यासाठी एकतेची गरज आहे, संघटनेची गरज आहे आणि म्हणून यातूनच राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली दिसून येतं। अशा प्रकारे या विविध कारणामुळे इसवी सन 1885 मध्ये 28 डिसेंबर 1885 मध्ये राष्ट्रसभेची निर्मिती झाली। पर्यायाने राष्ट्रीय काँग्रेस अस्तित्वात झाले आणि या राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून इंग्रजांशी लढा उभारण्याचं काम पुढील कालखंडामध्ये झालेलं दिसून येतं। ठीक आहे.